माझ्या मुलांसारखं तुमच्याही मुलांना आलूचा पराठा प्रचंड असा आवडतो का? पण बनवायला वेळ नाही. जर घरामध्ये एक उकडलेला आलू असेल ना, तर लगेच मिक्सरच्या भांड्यात टाका. अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ आणि गरजेनुसार थोडं-थोडं पाणी टाकून एकदम बारीक असं फिरवून घ्या. आता त्या बॅटरमध्ये आपल्या आवडीच्या भाज्या टाका. मी कांदा टाकला, गाजर, कोथिंबिरी टाकली, जिरं, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. छान असं मिक्स करायचं. बॅटर असं असलं पाहिजे आणि 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागला हे बॅटर तयार होण्यासाठी. फक्त उकडलेला आलू पाहिजे. आता पॅन तापल्यानंतर थोडंसं तेल टाका, जाडसर बॅटर टाका, हलकंसं पसरवा आणि बारीक ते मीडियम गॅसवर झाकण ठेवून होऊ द्या. आता वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि उलटून घेतलं. अशाच पद्धतीने उलट-पुलट करून थोडं-थोडं तेल किंवा तूप टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे. फक्त गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची. एकदम फुल गॅसवर भाजायचा नाही, म्हणजे आतमधूनही छान असा भाजल्या जाते. आहे की नाही? खूपच झटपट असा हा आलूचा पराठा तयार झाला. त्यावर मस्त तूप टाकलं आणि गरमागरम ही रेसिपी खरं सगळ्यांना प्रचंड अशी आवडते. बनवायला जेवढी सोपी आहे की नाही, चवीलाही नंबर 1 आहे. पण माझी बनवायची पद्धत कशी आहे? कमेंट्स करा.